सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना,
दाताडे बोलले कारण माझे दात पुढे आहेत, ते माझं व्यंग आहे. त्याचं नाक पुढे ते त्याचं व्यंगण आहे का? त्याचं व्यंगण आहे ते ऑटोमॅटिक वरती पुढे आलेले आहे. आणि माझे दात पुढे कसे आले तर प्रत्येक आई जेव्हा बारच्या दिवशी तांदूळ लावते ते माझ्या आईने चुकून पासून तांदूळ लावला ते झाले मोठे, त्याला मी काय केश माझा आहे काय. त्या दिवशी याने मला फोन केला, समीर बुवा म्हटलं काय झालं? म्हणता लय मोठा प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय झालं? मला म्हणतो जवळच दिसत नाही. मग म्हटलं चष्मा लाव. तू म्हणतो चष्मा लावला, पण चष्मा लावला ती शेजारी म्हणते तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मा काढ. म्हणतो मी चष्मा काढी, पण चष्मा काढला की शेजारी दिसत नाही. कशी याची परिस्थिती हा उडवते पण आज रंगात रंग भरपूर आहे. आज पिचकारी मारून सुद्धा रंग काढणारे भरपूर आहेत. विमल खाणारे लाल रंग. मुंबईला गेला तर रस्त्यावरती लाल रंग. आधी रंगपंचमीला आपल्याकडे रंग, पण रंगात रंग एकच, तो सुद्धा विटेवरती उभा असणारा पांडुरंग. उभा विटेवरी तो पांडुरंग. आज तो जोपर्यंत उभा आहे द्वापर आणि कलियुग 4 युग फक्त झाले. अजून युग बाकीचे व्हायचे. तुमच्या मताशी सहमत आहे, कारण आपण सुद्धा या 4थ्या युगात आहोत. बाकीची युग कधी काय आपल्याला माहित नाही. पण जोपर्यंत तो पांडुरंग विटेवरती उभा आहे तोपर्यंत आपल्या नामस्मरणाला कधी अभंग नाही. याचा भंग कधी होणार आहे ते म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि तर दरवर्षी डबलवालीचे कार्यक्रम ठेवतात, दरवर्षी पारंपरिक ठेवतात. आज पेंटी ठेवते कारण वेळेचं महत्व. 3:30-4 वाजेपर्यंत आटपायचे म्हणून याचा भाग तू ठेव. सोडून असं दे.
पप्पी घेऊ पप्पी घेऊ मध्ये मध्ये मूड जात रे राग पाडून मी मानलाय पण हाय तसं शिटी बिटी वाजवले कृपा कृपा
धन्यवाद.